गुणातीतमेकं शिवं शान्तमाद्यं मनाकाश आकाशनित्यं विशुद्धं असंगतं सच्चिदानन्दरूपं भजे रामदासं सदा चिद्विलासं। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। रामराम मंडळी, मी दिलीप महाजन, मोरया प्रकाशन। आत्ताच मी हा जो श्लोक समर्थांच्या वंदनेचा म्हणला, हा श्लोक दासलीला या परमपूज्य स्वामी योगीराज महाराज रामदासी यांच्या दासलीला या अत्यंत प्रासादिक आणि रसाळ ओवीबद्ध चरित्रातनं घेतलेला आहे। भागानिगरवासी परमपूज्य योगी महाराज रामदासी यांनी सुमारे 250 वर्षापूर्वी यती आनंद चैतन्य यांच्या आज्ञेने आणि कृपाशीर्वादाने हा दासलीला ग्रंथ रचला होता। 250 वर्षापूर्वी। खरं म्हणजे त्याआधी समर्थांच्या सहवासात 10 वर्षे राहिलेले वेणास्वामींचे शिष्य गिरधर स्वामी यांनी समर्थांचं ओवीबद्ध चरित्र समर्थ प्रताप या नावाने रचलं होतं। पण दासलीला इतका तो विस्तृत ग्रंथ नव्हता। दासलीलाचे 36 अध्याय आहेत। अत्यंत रसाळ आणि प्रासादिक असा विस्तृत ओवीबद्ध चरित्र असं दासलीलाचं स्वरूप आहे। पण असं असलं तरी दासलीला ह्या ग्रंथाच्या रचनेनंतर जवळजवळ 100 वर्षे हा ग्रंथ केवळ हस्तलिखित स्वरूपातच राहिला। त्यांच्या शिष्य प्रशिष्याने तो जतन केला आणि सुमारे 60 वर्षापूर्वी त्यांचे प्रशिष्य श्री धनकर यांनी तो प्रथम प्रकाशित केला। पण दासलीलाचा त्यावेळेला जे प्रकाशन झालं, हा ग्रंथ म्हणावा तेवढा सर्वदूर पोहोचला नाही। असंच समर्थांचे 2 भक्त, समर्थ भक्त विदर्भातील सौ प्रेमला हसबनीस आणि आदरणीय श्री दत्तात्रय बंडोपंत रोडे गुरुजी, आमचे श्रीराम रोडे गुरुजींचे पिताजी, या दोघांनीही ओवीबद्ध समर्थ चरित्र रचलं होतं। पण याही ग्रंथाच्या बाबतीत असं झालं की सर्वदूर ते पोचले नाही, त्या विभागात परत ते मर्यादित राहिले। अक्कास्वामी विलणकर या दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाच्या संस्थापिका यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा दासलीला ग्रंथ पुन्हा प्रकाशित व्हावा असा प्रस्ताव दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाने मोरया प्रकाशनकडे आणला। नानासाहेब देव यांच्या सुप्रसिद्ध वचनाप्रमाणे शिवसमर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन हे ध्यानात ठेवून मोरया प्रकाशन आणि दासबोध सखोल अभ्यासक्रम या दोघांनी आम्ही हा ग्रंथ वंदनीय अक्कास्वामींच्या जन्मशताब्दीच्या वर्षामध्ये 2021 साली प्रकाशित केला। सर्वदूर प्रचार हे महत्त्वाचं लक्षात घेऊन दिल्लीपासून तंजावरपर्यंत याचे 25 ठिकाणी प्रकाशन समारंभ केले। समर्थ संप्रदायामध्ये दासबोधाची पारायण करण्याची परंपरा आहे। ओवीबद्ध समर्थ चरित्र
याचं पारायण तसं म्हणावं प्रमाणात होत नव्हतं. पण या निमित्ताने दासलीला या ओवीबद्ध रसाळ प्रसादी ग्रंथाचे पारायणही सुरू झाले. अशा प्रकारे समर्थांचे चरित्र, प्रेरणादायी चरित्र, राष्ट्राच्या कल्याणार्थ म्हणून सर्वदूर नेण्याचा तो एक प्रयत्न आम्ही मोठ्या प्रमाणावर केला. याचाच पुढचा भाग म्हणून आता दासबोध सखोल अभ्यासक्रम हा जो उपक्रम आहे, त्यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती या दासलीला ग्रंथाचं अभिवाचन यापुढे प्रसिद्ध करायचं ठरवलेलं आहे. उद्देश हाच आहे की अनेकांपर्यंत तो पोचावा, अनेकांनी समर्थ चरित्रातनं प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्राच्या कल्याणार्थ झटायला लागावं. शिवसमर्थांची प्रेरणा हीच राष्ट्राची काय आहे, उद्धरण्याची एकमेव आशा आहे. हे सगळं आशा लक्षात घेऊन हा जो उपक्रम दासबोध सखोल अभ्यासक्रम उपक्रमाने योजिला आहे, तो अत्यंत सुंदर उपक्रम आहे, अभिनंदनीय उपक्रम आहे. मोरया प्रकाशनाच्या या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा आणि सर्व प्रकारे हा उपक्रम यशस्वी व्हावा अशी सदिच्छा आहेत. जय जय रघुवीर समर्थ.